काय बरं काय नाही ते पिंट्या रे आपल्या शेजारचं तुम्ही मोठं घर बांधलं बंगला अचानक काहीच नव्हतं त्याच्या जवळ 5 रुपये मला मागत गेलो पुढे खायला अरे बापू त्याला पिवळा माल गवसला गाडी बंगला बघला आणि असं कसं बसलं त्याला ते एका महाराजाला नेऊन चाललो होतं बापरे कोणता आहे बाबा महाराज आहे ते आपल्या ओळखी आहे का लागते का आपल्याला लागते ना दिसत पैसे नाही ते काय होय बाबा बघ बाबाच्या कपाळावर सोडून बाबाला डब करूच काय बाबाला डब करायला लागतो वाटेल आपल्याला त्यासाठी पहिली सोनं बघू आपल्याला अरे राहुल काय रे बुरी काय विचार करायले तुम्ही हा बघला की कसं आहे बाबा दोघांचं नाव चांगलं काही नाव लोक बघतो हे सुरू केलं बाबा पण भाई खतरनाक काय की साल पुराणा बाबा 100% सोनं सापडलं बाबा सापडते ना हिच्यावर घेऊन झालं का उगाच मला गोल्डन बाबा म्हणत नाहीत काही जणाला मी संडासच्या खड्ड्यातून सोनं काढून दिलं अगोदर त्याचा हात पिवळा झाला नंतर त्याचं नशीब पिवळं झालं बाबा त्यानं सोनं खाल्लं होतं काय हो संडास मधून काढलं म्हणल्यावर तुम्ही करू नका सोन्याची झकमारी नाहीतर लागेल तुमच्या माग हकमारी बाबा माझ्या शेताच्या धुऱ्यावर नाही का एक 150 वर्षा खालचा गोटा आहे पाषाण त्या पाषाणाखाली नाही का एक मोठी मौत केलेली माणसाची मौत आहे आणि तिथं खाली एक हंडा आहे त्या हंड मला काढायचा आहे आणि त्या हंड्याची रक्षण ते मौत केलेला माणूस करते बघा ते भूत नाही का कसं कोणाला जवळ होते आतापर्यंत 4-5 जणांच्या मुंड्या मोडल्या त्याला झाडाखाली गेले असे कित्येक भूत हे बाटलीत भरले बाटली आणि भूत असे माझ्या समोरून असे पळून गेले भूताची सांगू नको मला कथा भूत जाईल मग गोडवे गाता गाता आज संध्याकाळी ठीक 6:30 वाजता चल काढून देतो तुला तू ते हंडा फक्त आणायचं काही असेल तर एक बर्फी एक उत्तप्पा आणि एक वडापाव एक इडली एक डोसा कार्तिकी रे सोनं नुसतं खायचं आणि पियाचंच म्हणाले गाणं काय रे काढते तर ना येऊ 6:30 वाजता 6:30 ला येऊ येतो बाबा मग आम्ही येतो 6:30 वाजता 6:30 वाजता